जेव्हा आपण एखाद्या यंत्राबद्दल किंवा साध्या कुलपाबद्दल विचार करतो ना, म्हणजे कुलपात योग्य चावी फिरवली की एक क्लिक असा आवाज येतो आणि दार लगेच उघडतं. हे अगदी स्पष्ट आणि थेट असतं. अगदीच. पण जेव्हा आपण मानवी नातेसंबंधांबद्दल विचार करतो तेव्हा हे चित्र पूर्णपणे बदलतं. आपल्याला वाटतं की दोन माणसांमधले संबंध हे खूप गुंतागुंतीचे असतात. एखाद्या व्यक्तीशी मैत्री व्हायला किंवा त्यांच्याशी सूर जुळायला महिने किंवा वर्षे लागतात, असा आपला सर्वसाधारण समज असतो. आपण मानवी संवादाला एखाद्या संथ वाढणाऱ्या रोपट्यासारखं समजतो. खरं तर हा एक अतिशय सामान्य समज आहे. म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपला मेंदू अनोळखी व्यक्तींना सुरुवातीला एक धोका म्हणूनच पाहतो. अच्छा, म्हणजे ते सुरक्षिततेच्या कारणास्तव असतं. हो ना, सुरक्षिततेची खात्री पटेपर्यंत आपण वेळ घेतो हे नैसर्गिक आहे. पण आधुनिक विज्ञानानुसार हा वेळ महिन्यांचा नसून केवळ काही सेकंदांचा असतो. आणि नेमका हाच मुद्दा आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा गाभा आहे. जर असं समजलं की मानवी नातेसंबंधांमध्येही तो कुलपासारखा क्लिकचा आवाज येऊ शकतो आणि तोही अवघ्या 90 सेकंदात. ऐकायला थोडा आश्चर्यकारक वाटतं ना? हो, अगदी. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. आज आपण निकोलस बुथमन यांच्या हाऊ टू मेक पीपल लाईक यू इन 90 सेकंड्स ऑर लेस या संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. केवळ 1.5 मिनिटात कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी सकारात्मक आणि प्रभावी नाते कसे जोडावे आणि त्यामागचे अचूक मानसशास्त्र काय आहे हे समजून घेणं हे आजचे आपले उद्दिष्ट आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हे काही जादूचे प्रयोग नाहीयेत किंवा संमोहन वगैरे नाहीये. या 90 सेकंदांच्या प्रक्रियेमागे मानवी मेंदूचे अत्यंत अचूक कार्य दडलेले आहे. म्हणजे न्यूरोसायन्सचा भाग आहे यात. नक्कीच. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो ना, तेव्हा आपल्या मेंदूचा ॲमेग्डाला नावाचा भाग सतत धोक्याची किंवा सुरक्षेची चाचपणी करत असतो. आपण नकळतपणे अवघ्या काही मिलीसेकंदांत एकमेकांचे मूल्यांकन करत असतो. मिलीसेकंदात? बाप रे! हो, याला मानसशास्त्रात थिन स्लायसिंग म्हणतात. त्यामुळे या सुरुवातीच्या काही सेकंदातच आपण सुरक्षित आहोत आणि मैत्रीपूर्ण आहोत हा संदेश समोरच्याच्या मेंदूपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं. पण या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की संवादाची सुरुवात आपण काय बोलतो यावरून होत नाही, तर आपली मानसिकता काय आहे यावरून होते. त्यांनी KFC नावाचं एक सूत्र मांडलं आहे. अर्थात ते प्रसिद्ध चिकन रेस्टॉरंट नाहीये बरं का. हो, ते ऐकल्यावर आधी तसंच वाटतं. पण हे संवादातील यशाचे 3 टप्प्यांचे सूत्र आहे. संवादाचा पायाच याच सूत्रावर उभा आहे. यातला K म्हणजे नो व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे आपल्याला संवादातून नक्की काय साध्य करायचे आहे हे आधीच ओळखणे. अगदी बरोबर. आपला उद्देश नेहमी सकारात्मक आणि वर्तमान काळात असला पाहिजे. उदाहरणार्थ, मला या मीटिंगमध्ये गोंधळ नकोय असा नकारात्मक विचार करण्याऐवजी त्याऐवजी मला या मीटिंगमधून एक ठोस निर्णय हवा आहे असा सकारात्मक विचार करणे. हो. त्यानंतर येतो F म्हणजे फाइंड आउट व्हॉट यू आर गेटिंग. आपल्याला समोरून काय प्रतिक्रिया मिळत आहे याचं सतत निरीक्षण करणे. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्याकडे खरोखर लक्ष देत आहे की केवळ होकारार्थी मान हलवत आहे याचं सूक्ष्म आकलन करणे. आणि शेवटी C म्हणजे चेंज व्हॉट यू डू अंटिल यू गेट व्हॉट यू वॉन्ट. जोपर्यंत अपेक्षित परिणाम मिळत नाही तोपर्यंत आपल्या दृष्टिकोनात बदल करत राहणे. मला हे सूत्र एखाद्या GPS नॅव्हिगेशन प्रणालीसारखं वाटतं बघ. अरे वा, हे खूप छान साधर्म्य आहे. कसं काय? म्हणजे आपण गाडी चालवताना एखादा रस्ता चुकलो किंवा पुढे ट्रॅफिक असेल तर GPS तिथेच थांबून रडत बसत नाही. ते लगेच परिस्थितीचा अभ्यास करतं आणि नवीन मार्ग शोधून काढतं. अगदी तसंच. संवादात जर अपेक्षित प्रतिक्रिया मिळाली नाही तर आपण हट्टीपणाने तीच पद्धत न वापरता आपली दिशा बदलली पाहिजे. मानवी संवाद ही एक फीडबॅक लूप प्रक्रिया आहे. हो ना? हां. आणि हा संवाद अधिक जिवंत करण्यासाठी लेखकाने फायरिंग एनर्जी नावाचा एक व्यायाम सुचवला आहे. अच्छा, हा तो व्यायाम ना ज्याबद्दल मी वाचत होतो. हो. शब्द उच्चारण्यापूर्वीच आपली ऊर्जा समोरच्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचते हे यातून स्पष्ट होते. यात 2 व्यक्तींनी एकमेकांपासून साधारण 8 फूट अंतरावर उभे राहायचे असते. 8 फूट. आणि हाय म्हणत टाळी वाजवून आपल्या हातातील ऊर्जा समोरच्या व्यक्तीच्या हृदयाकडे किंवा पोटाकडे पाठवण्याचा सराव करायचा असतो. एक मिनिट. इथे मला थोडी शंका येते.
ही थोडं नाट्यमय आणि काय म्हणता येईल, अंधश्रद्धेसारखं किंवा भोंदूगिरीसारखं वाटत नाही का? म्हणजे टाळ्या वाजवून ऊर्जा पाठवणे याचा प्रत्यक्ष संवादाशी काय संबंध असू शकतो? हे खरोखरच काही काम करतं की फक्त आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी असलेला हा एक फुसका उपाय आहे? हा प्रश्न साहजिक आहे. वरवर पाहता हे खूप विचित्र वाटू शकते, पण यामागील बायोमेकॅनिक्स आणि मज्जासंस्थेचं विज्ञान खूप ठोस आहे. अच्छा, म्हणजे यामागे खरंच विज्ञान आहे. नक्कीच. आपण जेव्हा 8 फूट अंतरावरून अशी कृती करतो, तेव्हा आपण प्रत्यक्ष को-रेग्युलेशन शिकत असतो. जेव्हा आपण पूर्ण लक्ष केंद्रित करून श्वास आणि हावभाव एकाच लयीत आणतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर अत्यंत सूक्ष्म असे बदल घडतात. ज्याला मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतात, बरोबर? हो, अगदी बरोबर. मायक्रो एक्सप्रेशन्स. खऱ्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपला मेंदू या मायक्रो एक्सप्रेशन्सवरूनच ठरवतो की ही व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही. म्हणजे हा व्यायाम तीच सकारात्मक ऊर्जा आणि तीच प्रामाणिक देहबोली नैसर्गिकरित्या अवघ्या 2 सेकंदात कशी निर्माण करायची याचं प्रशिक्षण देतो. अगदी तेच. आणि यालाच लोक करिश्मा म्हणतात. ओहो, म्हणजे हा व्यायाम फक्त ऊर्जेचा नसून तो आपल्या स्नायूंना आणि मज्जासंस्थेला सकारात्मक राहण्याची सवय लावण्यासाठी आहे. ठीक आहे, आता उद्देश आणि ऊर्जा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटीच्या पहिल्या काही सेकंदांकडे वळूया. समजा आपण मानसिक तयारी केली, पण प्रत्यक्ष अनोळखी व्यक्तीसमोर गेल्यावर देहबोली कशी असावी? इथे या पद्धतीत 5 टप्प्यांची अभिवादन प्रक्रिया सांगितली आहे. हे 5 टप्पे नेमके कसे काम करतात? हे 5 टप्पे अत्यंत नैसर्गिक वाटायला हवेत आणि त्या प्रत्येकामागे एक उत्क्रांतीचे कारण आहे. पहिला टप्पा आहे ओपन, म्हणजेच उघडे असणे. उघडे असणे म्हणजे आपले हात छातीवर बांधलेले नसावेत असं ना? हो, तुमचे हृदय समोरच्या व्यक्तीच्या दिशेने असले पाहिजे. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा 2 आदिमानव भेटायचे, तेव्हा हात बांधलेले नसणे याचा अर्थ माझ्याकडे कोणतीही लपवलेली शस्त्रे नाहीत असा असायचा. उघडी देहबोली समोरच्याच्या आमिगडालाला शांत करते. अच्छा, आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा आहे आय, म्हणजेच दृष्टिक्षेप. सर्वात आधी डोळ्याला डोळा भिडवणे. डोळ्यांचा संपर्क हा मेंदूत ऑक्सिटोसिन या हॉर्मोनची निर्मिती करतो, ज्यामुळे विश्वासाची भावना निर्माण होते. आणि तिसरा टप्पा म्हणजे? बीम किंवा स्मित हास्य. सर्वात प्रथम आपणहून एक प्रामाणिक हास्य देणे. चौथा टप्पा आहे हाय, ओळख करून देणे. म्हणजे स्वतःचे नाव सांगून आणि उत्साही आवाजात संवादाला सुरुवात करणे. अगदी. आणि 5वा आणि शेवटचा टप्पा आहे लीन. संवादादरम्यान किंचित पुढे झुकणे. किंचित पुढे झुकणे? हे का महत्वाचे आहे? हे सूक्ष्म असते, पण मानसशास्त्रानुसार पुढे झुकणे हे एकाग्रतेचे लक्षण आहे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देतो, तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या त्या दिशेने झुकते. यामुळे समोरच्याला वाटते की त्यांना पूर्ण महत्त्व दिले जात आहे. हे 5 टप्पे ऐकायला सोपे वाटतात बघ. ओपन आय, बीम, हाय आणि लीन. पण मला इथे एक अडचण वाटते. कोणती अडचण? एखाद्या व्यक्तीने हे सर्व टप्पे यांत्रिकपणे केले, पण आतून त्याला तसं वाटत नसेल तर? लोक खोटेपणा लगेच ओळखतात ना. तो वेड्यासारखा हसणारा वाटू नये म्हणून काय काळजी घ्यावी? इथेच सुसंगतता किंवा कॉन्ग्रुएटी महत्वाची ठरते. प्राध्यापक अल्बर्ट मेहराबियन यांचा अत्यंत प्रसिद्ध नियमाचा संदर्भ इथे येतो. त्यांच्या संशोधनानुसार आपला संवाद केवळ 60% शब्दांवर अवलंबून असतो. फक्त 60%? बापरे. हो, फक्त 60%. उरलेला 55% संवाद आपली देहबोली आणि 38% संवाद आपल्या आवाजाचा पोत करत असतो. म्हणजे जर आपले शब्द आणि देहबोली यात विसंगती असेल, समजा आपण हसत आहोत पण खांदे आखडलेले आहेत, तर समोरच्या व्यक्तीचा मेंदू लगेच धोक्याची घंटा वाजवतो आणि लोक देहबोलीवरच विश्वास ठेवतात. खोटं हास्य मेंदू लगेच टिपतो, कारण त्यात डोळ्यांच्या कडांमधले स्नायू हलत नाहीत. मग हा खोटेपणा टाळून संवादात नैसर्गिक गोडवा आणि प्रामाणिकपणा कसा आणावा? कारण प्रत्येकालाच नैसर्गिकरित्या मोकळेपणाने हसता येत नाही ना. त्यासाठी एक अत्यंत प्रभावी शारीरिक उपाय आहे, बेली ब्रीदिंग किंवा पोटापासून श्वास घेणे. पोटापासून श्वास घेणे? हो. जेव्हा आपण घाबरलेले किंवा अस्वस्थ असतो ना, तेव्हा आपण छातीतून उथळ श्वास घेतो, ज्यामुळे आवाजात एक प्रकारचा ताण येतो. पण पोटापासून खोल श्वास घेतल्याने आपल्या मज्जासंस्थेतील वेगच नर्व सक्रिय होते. अच्छा. आणि ही नस आपल्या शरीराला शांत होण्याचा संदेश देते. अगदी बरोबर. त्यामुळे आवाजात एक नैसर्गिक खोली आणि गोडवा येतो. तसंच हँड्स फ्री हँडशेकचा विचार करणे उपयुक्त ठरते.
हँड्स फ्री हँडशेक हं. म्हणजे प्रत्यक्षात हात न मिळवता केवळ डोळ्यांनी आणि हास्याने तीच ऊर्जेची देवाणघेवाण करणे जे समोरच्याला अत्यंत प्रामाणिक वाटते. हो, अगदी तसंच. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे बघ. कारण आपण ही 5 टप्प्यांची प्रक्रिया समजून घेतली, श्वास कसा घ्यावा हेही पाहिलं, पण हे दैनंदिन जीवनात कसं वापरायचं. समजा आपण एखाद्या सुपरमार्केटमध्ये आहोत किंवा एखाद्या कॉफी शॉपमध्ये आहोत. हं. तिथे अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर जाऊन पुढे झुकून हसणं खूप विचित्र आणि अस्ताव्यस्त वाटू शकतं. नक्कीच, नक्कीच. तर जागेला संवादाला सुरुवात करण्याच्या छोट्या सवयी अंगवळणी पाडाव्या लागतात. थेट जाऊन धडकण्यापेक्षा यासाठी एक सोपे आणि प्रभावी सूत्र आहे. लोकेशन किंवा ओकेजन स्टेटमेंट आणि त्यानंतर एक ओपन क्वेश्चन म्हणजेच मुक्त प्रश्न. म्हणजे आपण कुठे आहोत आणि काय परिस्थिती आहे याचा आधार घेऊन संवादाचा पूल बांधायचा. हो, म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीवर आधी एखादं साधं वाक्य बोलायचं आणि मग असा प्रश्न विचारायचा ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं येणार नाही. जसं की किराणा दुकानात आपण विचारू शकतो की हा एवोकॅडो खूपच छान दिसतोय, पण हे एवोकॅडो आतून व्यवस्थित पिकले आहेत का हे कसं ओळखायचं? खूपच छान उदाहरण आहे. किंवा हॉटेलच्या लॉबीमध्ये आपण म्हणू शकतो, इथली सजावट खूपच सुंदर आहे. तुम्ही या भागात कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिलीये? अच्छा. आणि इथे ओपन क्वेश्चन्सचं महत्त्व अधोरेखित होते. कारण बंद प्रश्न म्हणजे क्लोज्ड क्वेश्चन्स संवादाला तिथेच मारून टाकतात. दूतील रिवॉर्ड सिस्टम उत्तेजित करत असतो. लोकांना स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या ज्ञानाबद्दल बोलायला आवडते. त्यामुळे त्यांच्या मेंदूत डोपामाइन स्रवते आणि त्यांना तो संवाद आनंददायी वाटू लागतो. या बंद प्रश्नांबद्दल मला नेहमी एक उदाहरण आठवतो बघ. बंद प्रश्न विचारणं म्हणजे भिंतीवर टेनिसचा चेंडू मारण्यासारखा आहे. कसं काय? म्हणजे चेंडू मारला की तो हो किंवा नाहीच्या रूपात थेट परत आपल्याकडेच येतो आणि खेळ तिथेच थांबतो. पण जर ओपन क्वेश्चन्स विचारले जसं की कोण, काय, कुठे, कधी, कसे, तर आपण समोरच्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष टेनिस खेळत असल्यासारखं होतं. आपण सर्व्ह करतो, ते रिटर्न करतात आणि संवादाचा खेळ रंगतो. क्या बात आहे. हे उत्कृष्ट उदाहरण आहे. या संदर्भात एका पुस्तकातील एक छान उदाहरण आहे. एका मुलीच्या शेजारी एक माणूस पी.डी. जेम्स या लेखकाचे पुस्तक वाचत बसला होता. ती त्याला विचारते, पी.डी. जेम्स तुमचे आवडते लेखक आहेत का? तो फक्त म्हणतो नाही. आणि संवाद संपतो, कारण तो भिंतीवर मारलेला चेंडू होता. अगदी बरोबर. त्याऐवजी तिने जर विचारले असते, तुम्ही या रहस्यकथा कशामुळे वाचायला सुरुवात केली? तर त्याने कदाचित सांगितले असते, मी एक डॉक्टर आहे आणि दिवसभराच्या ताणतणावानंतर मला हे वाचायला आवडते. अरे वा. या एका मुक्त प्रश्नातून आपल्याला डॉक्टर आणि ताणतणाव अशी मोफत माहिती मिळते, ज्यावरून आपण संवाद कुठेही नेऊ शकतो. हो, ती मोफत माहिती म्हणजेच फ्री इन्फॉर्मेशन खूप महत्वाची असते. हो, ती मोफत माहिती म्हणजे संवादाचे नवीन धागेच असतात. पण काय होतं बघ, कधी-कधी संवाद सुरू होतो, टेनिसची रॅली चांगली चालू असते, पण तरीही कुठेतरी वेवलेंथ जुळत नाहीये किंवा आपण वेगवेगळ्या भाषा बोलतोय असं वाटत राहतं. इथेच संवेदी संवाद शैली किंवा सेन्सरी स्टाईलचा अत्यंत महत्वाचा आणि मानसशास्त्रीय विषय येतो. हो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा NLP नुसार प्रत्येक व्यक्तीचे जग पाहण्याचे आणि ते मेंदूत साठवण्याचे एक प्राथमिक माध्यम असते. मेंदू माहिती कशी प्रोसेस करतो यावर हे अवलंबून असते. याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. दृश्य म्हणजेच व्हिज्युअल, श्रवण म्हणजे ऑडिटरी आणि स्पर्श किंवा भावना ज्याला आपण कायनेस्थेटिक म्हणतो. आकडेवारी सांगते की जगात 55% लोक हे दृश्य किंवा व्हिज्युअल शैलीचे असतात. हे लोक जगाकडे चित्रांच्या स्वरूपात पाहतात. ते खूप जलद बोलतात कारण त्यांच्या डोक्यातील चित्रे वेगाने बदलत असतात. हो, त्यांच्या संवादात मला चित्र स्पष्ट दिसत आहे किंवा माझा दृष्टिकोन असा आहे असे शब्द वारंवार येतात. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे विचार करताना त्यांचे डोळे वरच्या दिशेने फिरतात. आणि ते डोळे वर का फिरतात यामागेही विज्ञान आहे ना? नक्कीच. जेव्हा दृश्य शैलीचे लोक काही आठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते त्यांच्या मेंदूच्या मागील धागात असलेल्या व्हिज्युअल कॉर्टेक्समधील प्रतिमा पाहण्याचा शारीरिक प्रयत्न करत असतात, ज्यामुळे त्यांचे डोळे नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जातात. अरे वा, हे खूप लॉजिकल आहे. त्यानंतर 15% लोक श्रवण किंवा ऑडिटरी शैलीचे असतात. हो, या लोकांना संवादाचा, शब्दांच्या आवाजाचा आनंद घेता येतो. त्यांचा आवाज खूप लयबद्ध असतो. ते हे ऐकायला छान वाटते किंवा तुमचा मुद्दा माझ्या कानात घुमतोय असे वाक्यप्रचार वापरतात. आणि जेव्हा ते काही आठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते मेंदूच्या ध्वनी केंद्रांशी जोडले जातात, ज्यामुळे त्यांचे डोळे बाजूला म्हणजेच कानांच्या दिशेने फिरतात. बरोबर.
आणि उरलेले 30% लोक हे स्पर्श किंवा भावना म्हणजेच कायनेस्थेटिक शैलीचे असतात. हे लोक अत्यंत संथ बोलतात. त्यांना कपड्यांमध्ये दिसण्यापेक्षा आरामदायीपणा जास्त महत्वाचा वाटतो ना? हो, ते मला यातून योग्य फिलिंग येत नाहीये किंवा मला दडपण जाणवत आहे असे शब्द वापरतात. विचार करताना ते खालील दिशेने पाहतात, जणू ते त्यांच्या भावनांशी जोडले जात आहेत. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. या लोकांबद्दल आपण भौतिक गोष्टी समजू शकतो, जसे की मऊ कापड आवडणे, पण अमूर्त संकरतानांच्या बाबतीत हे लोक कसे विचार करतात? खूप चांगला प्रश्न आहे हा. कायनेस्थेटिक लोक अमूर्त किंवा अवघड संकल्पना तेव्हाच समजू शकतात जेव्हा ती संकल्पना त्यांना भक्कम वाटते. भक्कम वाटते म्हणजे ते संवादात म्हणतील, मला या कल्पनेचा आधार लागतोय किंवा मला हे तत्व हातात धरल्यासारखं वाटत नाहीये. त्यांना माहिती प्रोसेस करण्यासाठी भावनिक किंवा शारीरिक स्पर्शाची अनुभूती लागते. अच्छा, म्हणजे जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला लक्षात येईल की या शैली ओळखून समोरच्या व्यक्तीच्या भाषेत बोलणे किती फायदेशीर ठरू शकते. आपण जर दृश्य व्यक्तीशी बोलत असू तर आपण चित्रांचे आणि वेगाचे वर्णन केले पाहिजे. आणि जर आपण कायनेस्थेटिक व्यक्तीशी बोलत असू तर संवादाचा वेग कमी करून भावनांवर भर दिला पाहिजे. म्हणजे आपल्याला समोरचा आरसा बनावे लागते. पण एक मिनिट, जर आपण नेहमी आपल्यासारख्याच किंवा आपल्या संवेदी शैलीशी जुळणाऱ्या लोकांशी जोडले गेलो तर मग विरुद्ध स्वभाव एकमेकांना आकर्षित करतात किंवा ऑपोजिट्स अट्रॅक्ट या जुन्या म्हणीचे काय? ती म्हण तर विज्ञानानेही बऱ्याचदा मान्य केली आहे ना. मग इथे हा नियम लागू होत नाही का? विरुद्ध स्वभाव नक्कीच एकमेकांना आकर्षित करतात, पण त्याचे स्वरूप थोडे वेगळे असते. जेव्हा नाती दीर्घकाळ टिकायचे असते तेव्हा दोन व्यक्तींची प्राथमिक संवेदी शैली विरुद्ध असू शकते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती अत्यंत व्हिज्युअल असेल आणि दुसरी कायनेस्थेटिक. हो, या भिन्नतेमुळे त्यांच्या नात्यात एक नाविन्य आणि आकर्षण टिकून राहते. त्यांना जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. पण कोणतेही नाते केवळ भिन्नतेवर टिकू शकत नाही. मग ते कशावर टिकतं? त्यांचे नाते टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील दुसरी किंवा दुय्यम संवेदी शैली समान असते. ही समान शैली त्यांना संवादाचा एक भक्कम धागा देते, जी त्यांना संकटाच्या वेळी एकमेकांना समजून घ्यायला मदत करते. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर सुरुवातीला नाते जोडण्यासाठी आणि तो कम्फर्ट झोन तयार करण्यासाठी समोरच्याच्या प्राथमिक शैलीशी जुळवून घेणं गरजेचे आहे. अगदी बरोबर. आपण आजच्या या सखोल चर्चेत मानवी संवादाचे अनेक पैलू उलगडले. आपण KFC सूत्र पाहिले, ज्यातून उद्देश निश्चितीचे आणि जुळवून घेण्याचं महत्त्व समजले. त्यानंतर 5 टप्प्यांचे अभिवादन, ओपन, आयबीम, हाय आणि लीन हे केवळ शारीरिक हावभाव नसून मेंदूला दिले जाणारे सुरक्षिततेचे संकेत आहेत हे आपण पाहिले. हो, ओपन क्वेश्चन्सचा वापर करून टेनिसची रॅली कशी खेळायची आणि शेवटी समोरच्या व्यक्तीची संवेदी शैली ओळखून संवादात एकरूपता कशी आणायची हे सर्व आपण अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेतले. नक्कीच. आणि ह्या सर्वांचा अंतिम उद्देश हा काही फक्त लोकांना प्रभावित करणे किंवा वरवरची ओळख वाढवणे हा नाहीये. जेव्हा आपण हे कौशल्य प्रामाणिकपणे वापरतो ना, तेव्हा मानवी नातेसंबंध किती जलद आणि अर्थपूर्ण बनू शकतात याचा अनुभव आपण घेतो. हो ना? सुरुवातीला नमूद केलेल्या मॅकआर्थर फाउंडेशन आणि अलिमेडा काउंटीच्या अभ्यासानुसार एक अतिशय आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आलाय. कोणता निष्कर्ष? या अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की जे लोक सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात, जे सतत नवीन लोकांशी जोडले जातात, त्यांचे आयुष्य एकटे राहणाऱ्या किंवा सामाजिक संवाद टाळणाऱ्या लोकांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक लांब असते. अरे वा, म्हणजे दीर्घायुष्य मिळतं. हो, जेव्हा आपण या 90 सेकंदांच्या प्रक्रियेतून बाह्य जगात एक नवीन नाते जोडतो तेव्हा तो केवळ एक सामाजिक उपचार नसतो, तर त्या क्षणी आपल्या मेंदूत नवीन कनेक्शन्स किंवा न्यूरल पाथवेज तयार होत असतात. अच्छा. मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. हे नवीन दुवे आपल्याला मानसिकदृष्ट्या तरुण, सतर्क आणि निरोगी ठेवतात. थोडक्यात सांगायचे तर नवीन लोकांशी जोडले जाणे हे आपल्या मेंदूसाठी एका जैविक जगण्याच्या यंत्रणेसारखे किंवा सर्व्हायव्हल मेकॅनिझमसारखे आहे. काय विलक्षण विचार आहे हा. म्हणजे आपण सुरुवातीला ज्या कुलपाच्या क्लिकबद्दल बोलत होतो, तो 90 सेकंदांचा क्लिक फक्त एका संवादाचे नवीन दार उघडत नाही, तर तो आपल्या स्वतःच्या मेंदूची आणि पर्यायाने एका अधिक निरोगी, दीर्घ आणि समृद्ध आयुष्याची दारे खुली करत असतो. प्रत्येक नवीन हाय हा आपल्या मज्जासंस्थेला दिलेला एक सकारात्मक डोस आहे.
अगदी खरंय. जेव्हा आपण रस्त्यावरील, दुकानातील किंवा प्रवासातील एखाद्या अनोळखी व्यक्तीशी केवळ 90 सेकंदात एक अर्थपूर्ण धागा जोडतो, तेव्हा आपण केवळ त्यांचाच दिवस चांगला करत नाही, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातही एक मोलाची भर घालत असतो. हे कौशल्य केवळ लोकांची मने जिंकण्याचे नसून मानवी अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्याचे आहे. याच प्रगल्भ विचारासोबत आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सखोल विश्लेषणासह.